नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आले आहे. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर आहे आत्ताची. पाहू शकता, लाडक्या बहिणींसाठी तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे. बँकांना जे पैसे ते आता ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर 3 दिवसात सर्व महिलांना पैसे जमा होतील. 3 दिवसात सर्वांना पैसे या ठिकाणी जमा होऊन जातील. त्यामुळे ज्या डिसेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला पुराव्याच्या सहितच पाहायला मिळेल. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच नेहमीप्रमाणे पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला पुरावा दाखवणार आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती, सखोल माहिती, समजेल अशा गावरानी भाषेत माहिती दिली जात असते. त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. केलं लाईक, लगेच सर्वांनी चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा तुमच्याकडनं मिस होणार नाही. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळतील. बघा, मी जुलैपासून तुम्हाला अपडेट देत आलो आहे. जुलैपासून सर्व महिलांना पैसे मिळावेत हाच माझा हेतू असतो. आतापर्यंत भरपूर महिलांना 7,500 रुपये हे मिळालेले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असतो. जर काही अडचण आली, सरकारने काही नवीन नियम त्या ठिकाणी लागू केले किंवा काही बदल केला, तर त्याची माहिती तुम्हाला दिली जाते आणि त्यामधून तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी ती जी काही माहिती ती उपलब्ध करून दिली जाते सोप्या भाषेत, समजेल अशा गावरानी भाषेत. त्यासोबतच अन्नपूर्णा योजना होती, त्या अन्नपूर्णा योजनेचे एक्स्ट्राचे पैसे तुम्हाला मिळत होते 900 रुपये. तर ते 900 रुपये पण तुम्हाला कसे मिळतील, काय अर्ज भरायचा आहे का, त्याची देखील माहिती मी तुम्हाला दिलेली होती. त्यामुळे सर्व महिलांसाठी प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला याच ठिकाणी मिळत असते. तर बघा, तात्काळ निर्णय घेण्यात आले आहेत. 1400 कोटी रुपये जे ते ह्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत सरकारने, आणि ते मंजूर झाल्यानंतर लगेचच तात्काळ सरकारने निर्णय घेतला की तुम्हाला जे पैसे ते वाटप होणार आहे. आता त्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण माहिती दिली आहे, तर ती माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी जाणून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता, बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित तुम्हाला दाखवणार आहे. संपूर्ण पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातून दिली अपडेट. तर बघा, डिसेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतायत. 6वा हप्ता हा तुमचा असणार आहे. 6व्या हप्त्याचे पैसे 5 हप्त्यांच्या आतापर्यंत भरपूर महिलांना आलेले आहेत. ज्यांना पैसे आलेले आहेत 5व्या हप्त्याचे 5 हप्त्यांपर्यंत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, तुम्हाला पैसे आलेले आहेत. 6वा हप्ता पण तुम्हाला वाटप होणार आहे. त्यासाठी 1400 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे आणि हे पैसे तुम्हाला केव्हा वाटप होतील, तर याचीच अपडेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत विधान भवनातून दिलेली आहे अपडेट. तर ही अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, नागपूर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. बघा, सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते मिळालेले आहेत. 5 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत ना? ज्या महिलांना मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्या महिलांना 5 हप्ते मिळालेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. 5 हप्ते म्हणजेच किती? 15×5 = 75, 7,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत ना? तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता पुढे अपडेट पाहूया. त्यानंतर बघा, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं. पाहू शकता, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे? विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील. आता हे अधिवेशन केव्हा संपतंय? तर हे अधिवेशन संपतंय उद्या अधिवेशन संपतंय. ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला माहिती अशा पद्धतीची मिळत असते. संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत, गावरानी भाषेत, आणि तुमची मदत पण आपला चॅनल करत असतो. त्यासाठी सर्व महिलांना, माता भगिनींना माझी विनंती की सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तर सर्वांनी सबस्क्राईब करा. कारण ह्या चॅनलवर जी काही तुम्हाला माहिती मिळत असते, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच ती माहिती तुम्हाला पुन्हा मिळत राहील. म्हणजे जे काय आपले अपडेट येत असतात, त्या लाडकी बहीण योजनेच्या दररोजच नवनवीन अपडेट येत असतात. जर आपण पाहिलं असेल, 16 डिसेंबरला मी तुम्हाला सांगितलं होतं की आज त्या ठिकाणी मंजुरी मिळेल. तर बघा, लगेच 17 डिसेंबरला मी तुम्हाला अपडेट दिली की त्या ठिकाणी 1400 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर आपण 18 डिसेंबरला पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन अपडेट पाहिली होती. 19 डिसेंबरला अपडेट पाहिलेली आपण
की तुम्हाला जे पैसे ते विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळेल. तर अशा पद्धतीने दररोजच नवनवीन अपडेट येत असतात. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हे नवनवीन अपडेटचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. कुणाकडेही तुम्हाला जायचं आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये आहे. सर्व महिलांना विनंती आहे, ताबडतोब सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. तर बघा, देवेंद्रजी फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे, राज्य सरकारनं योजना सुरू करताना महिलांना दरमहा 1500 रुपये दिले होते. त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील. देवेंद्र फडणवीस काय म्हणले तर बघा, आज या निमित्तानं सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. बघा काय म्हटलेलं आहे, कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. सर्व महिलांनी इकडे लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचं आहे. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, एकही योजना बंद होऊ देणार नाही. यामध्ये महत्त्वाच्या 2 योजना लाडक्या बहिणींसाठी कोणत्या? एक तर लाडकी बहीण योजना, ज्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळतात. याचे तुम्हाला एप्रिलपासून 2100 रुपये मिळू शकतील. ठीक आहे, कारण पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याचे ह्या ठिकाणी 2100 रुपये केले जातील. 1500 रुपयांचे 2100 रुपये केले जातील. त्यांनी बघा म्हटलेलं आहे, जी आश्वासनं आम्ही दिलेली ती पूर्ण करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळतील. सोबतच अजून एक योजना आहे लाडक्या बहिणींसाठी. कुठली? तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेमध्ये तुम्हाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळतात. 3 सिलेंडर मोफत मिळतात. हे 3 सिलेंडर मोफत कसे मिळतात? तुम्हाला अगोदर सिलेंडर भरायचं आहे. म्हणजे जे काही सिलेंडर तुम्ही खरेदी करता ते तुम्हाला खरेदी करायचं आहे. जेवढ्या रुपयांना तुम्ही खरेदी केलं असेल, समजा 900 रुपये असतील, 800 रुपये असतील, तर तेवढे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत सिलेंडर खरेदी केल्यानंतर. अशी ही प्रोसेस आहे. संपूर्ण तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल अन्नपूर्णा योजनेची, तर त्या संदर्भातचा सविस्तर व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे. जर ज्या महिलांना हवा आहे त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये अन्नपूर्णा योजना लिहून पाठवा, म्हणजेच त्याचा मी तुम्हाला सविस्तर माहिती त्या ठिकाणी देऊन देणार आहे. पुढे पाहू शकता काय म्हटले, एकही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत, असं देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत, असं देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. पाहू शकता, लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते देखील आम्ही बदललेले नाहीत. आपण जर पाहिलं असेल, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, जे आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील अशा पद्धतीची जर घोषणा केली तर तुम्हाला पैसे येत होते. एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तुम्हाला पैसे दिलेले आहेत ना, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब देखील तुम्हाला पैसे देणार आहेत लाडक्या बहिणींचे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही, सर्वांना पैसे येणार आहेत. ज्या महिलांना पैसे हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हवेत लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, जनतेचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे. काही जणांनी 4 खाते उघडली आहेत असं लक्षात आलं आहे. समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात, तशा काही वाईट प्रवृत्ती असतात. एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची जबाबदारी आहे, तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. माणसांनीच 9 खाती काढलीत, त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचं? लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही. बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? असं देखील देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात, ज्येष्ठांच्या संदर्भात, वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत, असं देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलं. तर बघा पुढे 1500 रुपयांचे 2100 रुपये होणार आहेत. तर बघा, महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तुम्हाला 2100 रुपये देणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. त्याच पद्धतीने आता महिलांना अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयांप्रमाणे रक्कम मिळू शकेल. या संदर्भात देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री अदितीजी तटकरे यांनी यापूर्वीच माहिती दिलेली आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा 1500 रुपये मिळतील. बघा, डिसेंबरमध्ये तुम्हाला आता 1500चा हप्ता असेल. तुम्हाला कोणी 2100 सांगत असेल किंवा 900 रुपये सांगत असेल किंवा काहीही सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. 1500चाच हा हप्ता तुमचा असणार आहे. डिसेंबरचा हा 6वा हप्ता आहे, हा तुम्हाला 1500चा वाटप होईल. त्यानंतर जानेवारीचा हप्ता येईल, मग तुम्हाला फेब्रुवारीचा, मार्चचा, अशा पद्धतीने हे पैसे वाटप होतील. आणि एप्रिलपासून सर्व महिलांना 2100 रुपये वाटप होऊ शकतात, कारण तशी तरतूद जी त्या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे. जर ती तरतूद झाली तर मी तुम्हाला ती सांगणारच आहे. त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.